Hi guys, welcome back to my channel. Guys, तर guys, wish you a very happy new year. Am I right? Thank you for light. तर गाईज स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे बिस्किटवाला केक. आणि तुम्ही ओरिओचा केक खाल्लाच असेल तर तो बी नाही बनवणार आहे. तर मी नॉर्मल जे क्रीमचे बिस्किट असतात त्याचं मी केक बनवणार आहे आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवणार आहे. तर तुम्ही पुढे बघत राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला समजेलच मी कसा बनवते आणि तुम्हाला रिझल्ट्स पण चांगले भेटतील आणि तुम्ही ट्राय पण करा. ओके, तर गाईज लेट्स स्टार्ट. तर मी हे बिस्किट घेणार आहे जे मी एवढे सारे आणलेत आणि दूध लागेल त्याच्यासाठी. तर आम्ही हे सगळे पॅकेट फोडून टाकले बिस्किट. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड वगैरे नाही करणार आहे. ते बोलतात ना गधा मजुरी नाही करणार आपण. आता आपण ह्याच्यात ना दूध टाकणार आणि ह्याला मेल्ट करायसाठी ठेवणार. तर दूध एवढं टाका की तुमचा म्हणजे हा जो बॅटर होईल तो एकदम थिन पण नाही झाला पाहिजे आणि थिक पण नाही झाला पाहिजे. आणि मी ते क्रीम वगैरे पण साईडला काढून नाही ठेवलेत. तर आपण डायरेक्ट ह्याला स्मॅश करूया असं त्याच्यात. आणि हे आपोआपच ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायची पण गरज नाही कारण की हे आपोआप ह्याच्यात मेल्ट होतील. ऑब्वियसली मेल्ट होणारच. तर ते मिक्सरमध्ये तेवढा टाईम वेस्ट नको व्हायला. ठीक आहे, तर मी हे सगळं मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर गाईज हे मिक्स करत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकूया इनो पण आपण तुम्ही जर ब्ल्यू कलरचा टाकला तर जास्त चांगलं आहे. पण मला ब्ल्यू कलरचा भेटला नाही स्टोअरमध्ये, मला लेमनवाला भेटला आहे. तर मी रिस्क घेऊन टाकणार आहे पण चांगला लागेल, मला एवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. अच्छा ठीक आहे. इनो टाकाल ना तेव्हा थोडा थोडा टाकत जा. एकदम टाकलत ना एका जागी तर तो एका जागी तुम्हाला वेगळी टेस्ट लागू शकते. त्यामुळे थोडं थोडं टाकूया. आणि हिला मी मिक्स करायलाच सांगितलं आहे. इनो टाकल्यावर तुम्हाला थोडासा फरक जाणवला असेल, थोडासा तो फुगेल. तुम्ही सोडा पण टाकू शकता. गाईस केक ना थोडा वाकडा तिकडा झाला तर प्लीज समजून घ्या कारण की आय एम नॉट प्रोफेशनल. ठीक आहे, बघा. आत्ता मी ह्यामध्ये गोवर्धन तूप टाकणार आहे. तुम्ही बटर पण टाकू शकता पण मी ते तूप टाकते. तर बघा, आता आपण 2 स्पून तूप टाकूया. तूपने ॲक्च्युली टेस्ट चांगली लागेल. तर आता आपण हा बॅटर ह्या कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत आणि सर्वात आधी आपण त्या कंटेनरला चारी बाजूनी तूप लावणार आहोत. आणि तुम्ही जेवढं तूप त्याला लावाल तेवढं चांगलं आहे, म्हणजे तो केक इझिली बाहेर येईल आणि चिटकणार नाही कुठे. आणि तुम्ही बटर पेपर लावलं तर अजून चांगलं आहे, बेस्ट आहे. आता माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी तूप लावलं आहे. तर तुम्ही बटर पेपर असेल तर प्लीज यूज करा. तर गाईज आता हा बॅटर मी या कंटेनरमध्ये टाकते. ह्याच्यामधून ह्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि थोडंसं असं टॅप करूया असं, म्हणजे बबल्स नाही येणार खाली. असं करायचं. ठीक आहे,
तर आता आपण ह्याला ओव्हनमध्ये ठेवूया आणि नंतर मी तुम्हाला दाखवेन की कसं झालं आहे केक. तर आपला हा बॅटर रेडी आहे आणि तर मी आता ह्याला ओव्हनमध्ये ठेवीन आणि तुम्हाला रिझल्ट्स दाखवेन डायरेक्ट. आणि त्याच्यावर सिरप किंवा तुम्ही चॉकलेटला मेल्ट करून पण त्याच्यावर क्रीम टाकू शकता. आणि तुम्ही हा केक कुकरमध्ये पण बेक करू शकता. तुम्हाला माहिती असेल तव्यावर पण कोण कोण करतं आणि कुकरमध्ये पण करतात. तर आपण रेडी करूया आणि तुम्हाला मी रिझल्ट्स दाखवीन आणि थोडंसं छोटा मोठा डेकोरेट करून तुम्हाला दाखवेन. गाईस केक रेडी होतोय. 15 minutes later. गाईस केक रेडी झालाय आणि तो फुगताना क्रॅक झालाय. तर आपण ह्याला थोडंसं थंड व्हायला ठेवूया आणि थंड झाल्यावर मग त्याला पलटी मारूया आणि पलटी मारल्यावर त्याला थोडं डेकोरेट करूया आणि मग भेटूया. तर गाईज आपला केक आता थंड झालेला आहे आणि आता मी त्याला काढणार आहे. तर बघूया निघतो का. निघाला वाटतं. बघा गाईस किती सॉफ्ट आहे. ओ माय गॉड. तर आता ना आपण त्याच्यावर थोडंसं शुगर सिरप टाकूया. म्हणजे तेच साखरेचं पाणी. ॲक्च्युली ते बोलल्यावर ना कसं तरीच वाटतं यार, टिपिकल वाटतं, त्यामुळे जरा इंग्लिश वर्ड्स यूज करायला लागतात. ॲम आय राईट? बोल ना राईट. इज्जत का फालुदा मत कर. तर आपण शुगर सिरप टाकलेला आहे. तर आता मी टाकणार आहे. तर चला मी आता याच्यावर टाकणार आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ना गाईज आपला एकदम लोकल केक आहे. मी जास्त त्याला हे नाही करत आहे, प्रिटेंड. येस. तर आपण असं सगळीकडे चॉकलेट टाकूया. आता मला ना डेकोरेट करायला काही सुचत नाही, त्यामुळे मी असंच करून टाकते. गाईज वी आर डन विथ आवर केक. बघू शकता तुम्ही, बघू शकता. हे ॲक्च्युली हे थोडंसं वियर्ड वाटतंय जे मी वरतून टाकलंय. तुम्हाला पण थोडंसं वेगळं वाटत असेल काहीतरी. आता मी ते नाव नाही घेऊ शकत. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? पण ठीक आहे, मला दुसरा आयडिया नव्हती डेकोरेशनची आणि मी एकदम बोलतात ना घाईमध्ये बनवला आहे हा व्हिडिओ. तर मी जास्त तयारी पण नव्हती करून ठेवली. मी ऑन द स्पॉट असं माझ्या डोक्यात आलं आणि पण पटकन बनवलं, कारण की न्यू इयर पण आहे आणि मी केक बाहेरून नाही आणला कारण की मला घरी बनवायचा होता. ठीक आहे गाईस, फायनली केक झाला आहे आणि मी आता टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते की कसा झाला आहे. ॲक्च्युली माझी फ्रेंड आता गेली घरी, तर तिचं रिॲक्शन मी नाही घेतलं. तर मीच खाऊन तुम्हाला सांगते की कसं झालं आहे. ऑब्वियसली तुम्हाला वाटेल की चांगला नसेल तरी मी हाच बोलीन, असं काही नाही आहे. ठीक आहे, टेस्ट करूया. थोडंसं घेते. चांगलं झालंय. चल झूठा. खरं सांगते चांगलं झालंय. नंतर टेस्ट भारी लागते यार खाल्ल्यावर. तुम्ही गार्निशिंग चांगलं करा, डेकोरेट चॉकलेट वगैरे टाकलं तर खूप चांगलं लागेल. पण झालंय मस्त. चला गाईस, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल केकवाला, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा तुमच्या घरी. आपली रोजची प्रथा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला गाईस. बाय बाय.
तर गाईज मी खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये बनवते. तर गाईज मी खूप कमी इंग्रेडियंट्सशी काय असतं ते, तर मी खूप कमी यार तर मी खूप कमी इंग्रेडियंट्स ना, तर मी खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये बनवते. मला तुम्ही ओरिओचा केक खाल्लाच असेल, पण मी इथे ओरिओचा खाल्ला आहे, पण तो खूप ना असा हे असतो, पिठासारखा लागतो केक. म्हणजे मी बनवला आहे आणि खूप लोकांनी पण बनवला असेल तर त्यांना चांगला लागला असेल. अरे कहना क्या चाहते हो? पण मला थोडासा वेगळा लागतो. तर मी आज नॉर्मल जे बेसिक क्रीम बिस्किट असतात ना त्यांनी बनवणार आहे. आणि मी काय काय टाकणार आहे ते तुम्हाला दाखवीनच. काय जास्त काही नाही आहे, पण थांब परत बनवते. कट.